नांदेड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। हजारो एकर शेती जलमग्न झाली असून शेतकऱ्यांचे घर, जनावरे आणि मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे। परंतु या संकटाच्या काळात जनप्रतिनिधी मात्र बेपत्ता राहिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। नांदेड जिल्ह्यातील या भीषण परिस्थितीकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे। धर्माबाद शहरातील पानसर चौकात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जनप्रतिनिधींविरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले। कृषिकांनीही हातात भिकेचे भांडे घेऊन 3 खासदार, 1 आमदार, 1 मंत्री कुणीही धर्माबादला नाही परतले अशा घोषणा दिल्या। शेतकऱ्यांचा आरोप आहे की मदत आणि पंचनामा करण्यासाठी सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही। काही आमदार आणि पालकमंत्री मात्र विदेश दौऱ्यावर मजेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी आहे। या आंदोलनाला नागरिकांनाही मोठा पाठिंबा दिला आहे। शेतकऱ्यांची मागणी आहे की तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी आणि या भागाला आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करावे। न्यूज एक्सप्रेस साठी अनंतोजी कालिदास यांची बातमी। धर्माबाद तालुक्यात अतिवृष्टी होत आहे, पण लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पालकमंत्री यांना वेळ नाही। शेतकऱ्याचे स्वतःलाच नुकसान झालंय। फक्त एक दौरे करून फक्त रोडवर चालले आहेत, पण शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन आजपर्यंत कोणी पाहिलं नाही। त्याच्यामुळे जाहीर निषेध करून लोकप्रतिनिधीला पैसे जमा करून आम्ही देत आहोत। आमदारला, खासदारला, पालकमंत्र्याला डिझेलसाठी किंवा धर्माबाद तालुक्याला येऊन शेतकऱ्याची जे व्यथा आहे ते जाणून घ्यावं असं आम्ही विनंती करत आहोत। पालकमंत्र्याच्या दौऱ्या